महेश कोठे यांच्यासोबत जुन्या आठवणींना उजाळा देत साश्रू नयनांनी सोलापूरकरांनी माजी महापौर महेश कोठे यांना श्रद्धांजली वाहिली। महेश कोठे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बुधवारी जुना विडी घरकुल येथील संभाजीराव शिंदे प्रशालेत शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते। सुरुवातीला सर्वपक्षीय मान्यवरांच्या हस्ते माजी महापौर महेश कोठे यांच्या प्रतिमेस फुले अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली। यावेळी आपल्या शोकसंदेशात काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी आठवणींना उजाळा दिला। महेश कोठे यांनी गोरगरिबांना तळागाळातून वर आणले, विडी घरकुलसह शहराचा विकास केला, प्रचंड राजकीय ताकद, लोकांचा गोतावळा जमवला। त्यांचे अपूर्ण स्वप्न आपण पूर्ण करण्याची आवश्यकता आहे असे ते म्हणाले। मार्शक व या सर्वांच्या आधारावर महेश अण्णा हे आपल्यातून जातील असं कोणाला देखील वाटलं नाही। 1992 सुरुवातीच्या काळामध्ये बिडी घरकुल भागातून अण्णांनी निर्णय घेतला उभारायचा। इथं अक्कल काका बसले आहेत, नल्ला काका आहेत, जी त्यावेळेस जोडलेले माणसं आहेत, आजपर्यंत ते खंबीरपणे अण्णा बरोबर होते। सोबतच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी आपल्या शोक संदेश देताना माजी महापौर महेश कोठे यांनी अनेक कार्यकर्ते घडवले, अनेकांना संधी दिली, माणसे पारखली, युथ काँग्रेस तसेच शिवसेनेत सोबत काम करण्याची संधी मिळाली। छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती सोलापुरात उभी करण्याचे श्रेय माजी महापौर महेश कोठे यांना जाते। ते अष्टपैलू व्यक्तिमत्व होते की त्यांच्या पाठीवर महेश अण्णांचा आशीर्वाद लाभल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आम्हाला आयुष्यामध्ये करता आल्या। मी आवर्जून अण्णांची एक आठवण सांगतो की छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करायची तुम्हाला सर्वांना माहीत आहे। चोपाडमध्ये साजरी करत असताना मराठा समाजाच्या अनेक समाजातील लोकांची इच्छा होती की छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा सोलापुरात व्हावा, आणि आम्ही त्या सभेतून जयंतीच्या वेळेस सातत्यानं मागणी करायचो की सोलापुरात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा झाला पाहिजे। सगळ्यात पहिल्यांदा त्या पुतळ्याला निधी उपलब्ध जरी कोण करून दिला असेल आणि तो पुतळा उभं करण्याचं आमच्या पाठीमागे ठामपणे भूमिका कोण घेतली असेल तर ती आदरणीय महेश अण्णा कोठेंनी घेतली। तुम्ही बघितलं असेल आज दिमागदार पद्धतीनं संभाजी महाराजांचा पुतळा सोलापुरात आहे, त्याचं खऱ्या अर्थानं श्रेय जर कुणाला जात असेल तर ते महेश अण्णांना जाता असं म्हणायला वावगं ठरणार नाही। महेश अण्णांनी अनेक वेगवेगळ्या समाजाला त्या समाजाच्या समाज मंदिर असतील, त्यांचे महापुरुष असतील, त्या सगळ्या बारीक गोष्टींचा अभ्यास करून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला, त्यांना ताकद दिली। सोलापूरच्या कुठल्या भागात कुठला रस्ता खराब आहे, कुठल्या टाकीचं पाणी कुठपर्यंत पोहोचतंय असं संपूर्ण घरकुलच नाही, म्हणजे घरकुल वासियांना वाटतं की महेश अण्णांना पूर्ण घरकुल माहीत होतं, असं नाही। घरकुल तर बोल ना बोल माहीत होतं, पण अख्ख्या सोलापूर शहराचा खऱ्या अर्थानं मॅप म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। कारण अण्णांबरोबर काम करताना विरोधी पक्षनेता अण्णांनी मला जेव्हा केलं त्यावेळेस बजेट मांडताना बऱ्याचशा गोष्टी अण्णांकडून शिकल्या। त्यावेळेस अण्णांचा अभ्यास बघितला की बजेट कसं उपलब्ध करायचं असतं, खर्ची कशा पद्धतीने करायचं असतं। या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार राकेश टोळी, सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील, माजी महापौर संजय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास क्यातम, श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक सिद्धाराम चाकोते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महेश गादेकर, माजी नगरसेवक मधुकर आठवले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक अजय दासरी यांच्यासह सोलापुरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, धार्मिक, सांस्कृतिक तसेच इतर अनेक क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती।